नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता असं होणार आहे की सात्विका आईचाच आता आपल्या अर्णव आणि ईश्वरीला आता एक भयानक चमत्कार होत आशीर्वाद मिळणार आहे. कारण आज ईश्वरीचा पाय आता दुखत आहे. ईश्वरीच्या पायाला सूज असते आणि ह्याच ईश्वरीच्या पायाला असणारी सूज म्हणून अर्णव तिचा आता एक पाय बनतो. म्हणजे कसं की अर्णवने जी काही डिझाईन रेखाटलेली आहे आणि त्या डिझाईनमध्ये आता अर्णवने ईश्वरीच्या पायाला लागलेलं आहे हे सुद्धा मात्र आता ते बरोबर काढलेलं आहे. जेव्हा ईश्वरीच्या पायाला सूज असते पण तरीसुद्धा ईश्वरीने धमाल असा कमाल डान्स मात्र तेथे केलेला असतो. कारण ईश्वरीचा जो काही परफॉर्मन्स आहे तर तो मात्र आता इतका सगळ्यांना आवडलेला असतो. ईश्वरी मात्र आता इतका छान कृष्णाच्या गाण्यावर मात्र मस्त असा हा परफॉर्मन्स केलेला आहे. तेव्हा ईश्वरी मात्र आता जी बासरी म्हणजे वाजवण्याचा प्रयत्न करत आहे, जशी ती ॲक्टिंग करते एकदम तसंच चित्र अर्णवने रेखाटलेलं असतं. पण ऐनवेळी जेव्हा ईश्वरीचा पाय आणखीनच मात्र जास्त दुखायला सुरुवात होते त्याच वेळेस ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. अर्णव ईश्वरीला ओळखतो की नक्की काहीतरी झालेलं आहे म्हणून मात्र आता अर्णव धावतच येतो आणि ईश्वरीचा कृष्ण बनून तो मात्र आता मस्त डान्स करत आहे. दोघंही राधाकृष्ण बनलेले आहेत आणि राधाकृष्ण बनून त्यांनी एक छान असा परफॉर्मन्स साजरा केलेला असतो. आणि आता मात्र त्या दोघांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो इतका सगळ्यांना आवडलेला असतो. सगळेजण मात्र आता इतके ईश्वरी आणि अर्णव यांचे फॅन झालेले आहेत आणि ते सगळेजण आता आपल्या अर्णव आणि ईश्वरीला चेअरअप करत असतात. सगळेजण आता यांनाच अगदी आवाज देत असतात. तर हे बघून सौदामिनी आणि राकेशचा फारच जळफळाट होतो. सौदामिनी लगेच आता बाजूला गेलेली असते आणि राकेशला ती मात्र आता फोन करून सगळं काही सांगते की आता नक्की काय करायचं आहे ते. पण राकेश म्हणतो की आता त्यांचा जो काही आता हा स्टेजवर परफॉर्मन्स सुरू आहे आणि हा होता क्षणी म्हणजे आता कितीही झालेला आहे पण तरीसुद्धा मात्र आता बक्षीस घेण्याची वेळ आहे. आणि त्याच वेळेस आता स्टेजवर जेव्हा ईश्वरी आणि अर्णव येतील आणि त्या बक्षीस आता ह्या ज्या ट्रॉफीमध्ये जो काही मी आता हा बॉम्ब ठेवलेला आहे आणि आता हे सगळं उद्ध्वस्त होईल ते ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा समजेल की आता राकेश काय चीज आहे. कारण राकेश जेथे जेथे जातो तेथे तेथे मात्र तो धमाका करतच असतो. परंतु आता मात्र राकेशने जे कारस्थान केलेलं आहे ते फक्त वल्लरी आणि सौदामिनी यांना माहिती असतं. अचानक मात्र सौदामिनी तेथून जायला निघलेली असते परंतु आता पोलीस ऐनवेळेस तेथे आलेले आहे. पोलीस मात्र आता ऐनवेळेस तेथे येतात आणि आता राकेश येथे सुटलेला आहे ते सगळीकडे आता हे सांगतात. अर्णव आणि ईश्वरी यांना बक्षिसाची वेळ असते कारण आता ईश्वरीच्या पायाला जे लागलेलं आहे आणि तरीसुद्धा ईश्वरीने इतका छान परफॉर्मन्स केलेला आहे हे जेव्हा आता जज साहेबांसमोर येते. कारण ईश्वरी आता पायाला लागूनसुद्धा मात्र इतका छान परफॉर्मन्स करते. तर अर्णवने मात्र आता ईश्वरीचं कौतुक केलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर हे सर्व सांगितलेलं आहे. राधाकृष्ण बनून आता या दोघांनी जो परफॉर्मन्स केलेला असतो त्याचं कौतुक होत असतं आणि आता एका पायावर डान्स करून ईश्वरीने सगळं काही करून दाखवलेलं असतं. कारण ईश्वरीला ईश्वरीच्या मनाची साथ भेटलेली असते. ईश्वरीच्या मनाने तिला प्रवृत्त केलेलं असतं की हे बघ तू शक्य जे काही आहे अशक्य सगळ्या गोष्टी शक्य करू शकते. फिकर नॉट म्हणणारी ईश्वरी आज हरू नाही शकत म्हणून तिच्या मनाने शेवटी तिला आता हा परफॉर्मन्स करण्यासाठी आता ताकद दिलेली असते. म्हणून मात्र आता ईश्वरीने हे सगळं काही करून दाखवलेलं असतं. पण त्याच वेळेस आता तेथे पोलीस आलेले आहेत आणि पोलीस राकेश सुटल्याची बातमी सांगतात आणि राकेशने इथे कुठेतरी बॉम्ब लपवून ठेवलेला आहे हे मात्र आता सगळ्यांच्या समोर सांगितलं जातं. त्यावेळेस मात्र CCTV चेक केले जातात आणि त्या CCTVमध्ये आता नम्रताचं कारस्थान जेव्हा ईश्वरीला समजतं आपली स्वतःची बहीण आपल्याशी असं वागू शकते याचा मात्र आता ईश्वरीला वाईट वाटतं. पण तरीसुद्धा ईश्वरी फार मोठ्या मनाची असते आणि जेव्हा आता हे सगळं काही सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं की नम्रताने ईश्वरीला पाडलेलं आहे पण त्याच वेळेस मात्र आता सगळेजण नम्रताचा रागराग तर करतातच परंतु तरीसुद्धा मात्र ईश्वरी नम्रताचा रागराग करत नाही. ईश्वरी आता नम्रताला फक्त हेच म्हणते, ताई तुला जर ही ट्रॉफी घ्यायची होती, तुला जर हे बक्षीस जिंकायचं होतं तर तू फक्त मला म्हटली असती तर मी स्पर्धेतून बाद झाले असते.
पण मला माझं जे काही आता ही आईंच्या नावाची कंपनी आहे तर ती कंपनी आपल्या घरासाठी वाचवायची होती. हे सगळं जे काही करते ते मी आपल्या घरासाठी करते आणि त्यामध्ये तुम्हाला हरवण्याचा इतका प्रयत्न करशील. माझी बहीण असूनसुद्धा तू माझ्याशी जे काही वागली ते खरंच मला नाही आवडलं, मला वाईट वाटलं आणि आज मी स्वतः जी ट्रॉफी मिळवलेली आहे तर ती मी तुझ्या स्वाधीन करते आणि ही बक्षीससुद्धा तुझ्या स्वाधीन करते. पण तू असं वागायला नको होतं. तेव्हा आकाश पुढे येतो. आकाश सगळ्यांच्या समोर मात्र हा नम्रताच्या कानामागे देतो. नम्रताशी तो मात्र आता बोलायला सुद्धा तयार नसतो. आता म्हणतो की हे बघ नम्रता, यापुढे तू ईश्वरीला त्रास दिलेला आहे आणि जर आता यापुढे तू ईश्वरीला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. मी तुला नाही सोडणार. तू ईश्वरीच्या बाबतीत असं काही वागशील मला वाटलं नव्हतं. त्यामुळे प्लीज आता तू बोलताना जरा विचार करून बोलत जा. मी तुझ्याशी आता मात्र बोलू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र नम्रताचा खूपच जळभाट होतो. आता नम्रता लगेच बाजूला होते. नम्रताचं सत्य समजलेलं असतं आत्तापर्यंत आणि त्याच वेळेस आता राकेश तेथे जे तेथील वर्कर बॉयचं कपडे आहेत तर ते कपडे घालून मात्र आता लगेच तेथे आलेला असतो आणि तेव्हा पोलीस त्याच्या मागे लागलेला आहे. पण त्याच वेळेस आता त्याने बॉम्ब तेथेच ठेवलेला आहे आणि बॉम्ब तेथे ठेवण्याऐवजी मात्र आता त्याने अगदी पळता तो बॉम्ब मात्र आता अर्णवच्या आणि ईश्वरीच्या गाडीत फेकलेला असतो. कारण आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या गाडीमध्ये तो बॉम्ब फेकलेला आहे. परंतु आता राकेश पळत आहे आणि पोलीस त्याच्या मागे अगदी लागलेले आहेत. परंतु चालक ईश्वरीने असं काहीतरी केलेलं असतं की राकेश थोडासा बाजूला जाऊन लपलेला असतो. तो पण आता ईश्वरी मात्र तिचा पाय दुखत असतो. ईश्वरी आता तिला वाईट वाटतं नम्रता तिच्याशी जे काही वागली आणि राकेश मात्र सुटला. सत्य मात्र आता ईश्वरीला जेव्हा समजते तेव्हा ईश्वरीमध्ये एक रणरागिणी आता दुर्गा अवतार घेते. ईश्वरी म्हणते किती काही झालं तरी आज राकेश सुटायला नको आणि त्याच वेळेस आता राकेशने हातामध्ये पिस्तूल घेतलेला असतो आणि पिस्तूल घेऊन मात्र आता तो ह्या ईश्वरीला ओढतो आणि ईश्वरीला ओढून तो म्हणतो की आता जर कोणी येथून हलण्याचा प्रयत्न केला आणि कोणी मला पकडण्याचा प्रयत्न केला तर मात्र आता मी सोडणार नाही. परंतु ईश्वरी हार मानणारी नसते. ईश्वरी मात्र आता लगेच बरोबर ती राकेशच्या एक आता मात्र अशी पायामध्ये ठेवून देते आणि जोरात मात्र आता आपल्या पायाने त्याला ढकलून देते. तेव्हा त्याच्या हातातील पिस्तूल आहे तर तो अर्णव हिसकावून घेतो आणि शेवटी मात्र आता हा राकेश ईश्वरीने आता त्याच्या डोक्यात असं काहीतरी मारलेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र आता राकेशने ही जे काही आता हे बॉम्ब वगैरे ठेवलेलं आहे त्याला पकडलेलं असतं पोलिसांनी आणि तेव्हा तो म्हणत असतो की आता जरीही मला पोलिसांनी पकडलं पण तुम्ही कोणीच वाचू शकणार नाही. कारण आज जेथे मी बॉम्ब लपवलेला आहे तर तेथे मात्र लवकरच आता हा धूमधडाका होणार आहे. किती काही झालं तरी आज हा बॉम्ब मात्र आता सगळ्यांनी पकडलेलाच आहे. त्यानंतर मात्र आता ईश्वरी खाली पडलेली असते. तिच्या डोक्याला लागलेलं असतं आणि ईश्वरीला मात्र डोक्याला लागल्यामुळे आता तकलीफ होत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण पुन्हा ईश्वरीला म्हणजे कौतुक करत असतात. ईश्वरीचं पण बॉम्ब नक्की कुठे ठेवलेला आहे आणि तो कुठून शोधायचा हे मात्र आता पोलिसांनी घाईने यंत्रणा बोलवलेली असते. परंतु ईश्वरीला माहिती असतं की राकेश जेव्हा बाहेर गेला होता आणि तेव्हा त्याने आता CCTVमध्ये स्पष्ट दिसत असतं म्हणून तो बॉम्ब गाडीमध्ये ठेवलेला आहे आणि तो गाडीमध्ये आता अर्णव आणि ईश्वरीच्या गाडीमध्ये आहे. तर आता तो बॉम्ब कसा हे करायचा म्हणजे कसा नष्ट करायचा तर ईश्वरी मात्र आता घाईने हे सगळं काही पार पाडते. परंतु ईश्वरीने मात्र आता असं काहीतरी केलेलं असतं की राकेशला मात्र पोलिसांच्या ताब्यात पकडून दिलेलंच असतं. पण आता मात्र जी नम्रता आहे तर ती नम्रता खरं बोलते. नम्रता म्हणते की ईश्वरी मला माफ कर. मी जे काही असं वागले ना ते केवळ कुणामुळे वागले तुला माहिती नाही. कारण आईंनी माझे कान भरले होते आणि आईंनी कान भरून मला तुझ्या विरोधात हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं नम्रता तू काय बोलतेस. आता सगळं तुझ्यावर आलेलं आहे आणि तू माझ्यावर का ढकलतेस. मी असं काय केलेलं आहे म्हणून तू सगळं काही माझ्यावर ढकलते. तेव्हा नम्रता म्हणते की नाही हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि आई तुम्हीच मला ईश्वरीच्या पायावर मात्र ते पांगुळगाडा म्हणजे तिच्या पायाखाली घालून तो मात्र तिला पाडण्यासाठी सांगितलं होतं. आणि जेव्हा आता स्प्रेचं जे काही औषध आहे ते असं पंख्यामध्ये
स्प्रे करून तिच्या डोळ्यावर तुम्हीच मला शिंपायला लावलं होतं जेणेकरून ईश्वरीला दिसणार नाही. तर आता वल्लरी हे सगळं काही करत असते तेव्हा ईश्वरी म्हणते की मला माहिती होतं की नमुताई तू स्वतः हे कधीच करू शकत नाही, कारण हे सगळं वल्लरी मामीचं कारस्थान असेल. जेव्हापासून मी घरात आले तेव्हापासून मी वल्लरी मामीचं हे कारस्थान पाहते. वल्लरी मामी माझ्याशी जे काही वागतात ना त्याबद्दल मला समजतं, पण आता मात्र मामी असं का वागतात, नक्की त्यांचं वागण्याचं कारण काय आहे मी लवकरच शोधून काढेल. आणि तेवढ्यात तिथे सुप्रिया येते. सुप्रिया आता आल्या क्षणी मात्र आता ती वल्लरीची गचंडी धरते आणि यामागचं कारण काय आहे ईश्वरी मी तुला सगळं काही सांगते. तेव्हा सुप्रिया तेथे आल्यानंतर आता एका भयानक सत्याचा पुलगडा होतो. जे 25 वर्षाचं आत्तापर्यंत दडलेलं सत्य आहे तर ते सत्य बाहेर पडतं, कारण सुप्रियाने ऐन वेळेस मात्र रमाकांतला तेथे सोडून आणलेलं असतं. कारण जेव्हा आता रमाकांत इकडे उदयकांतच्या तावडीतून सुटतो, परंतु आता तो बिचारा पूर्णपणे गाळ झालेला असतो, त्याला काही कळत नसतं. आणि अचानक मात्र आता रमाकांत हा समोर आलेला असतो आणि ईश्वरीची आई सुप्रिया ती घेऊन आलेली असते रमाकांतला. रमाकांतची अवस्था खूप बिकट असते आणि आता सगळ्यांच्या समोर मात्र ईश्वरीचं कौतुक होत असतं. ईश्वरी बाबांना समोर घेते आणि सुप्रिया मात्र आता जे 15 वर्षाचं की जे काही 20 वर्षाचं सत्य आहे तर ते शेवटी आता रमाकांत आणि आता हे सुप्रिया हे दोघंही सगळ्यांच्या समोर सांगतात. कारण आत्तापर्यंत ज्यांच्यावर जे आरोप केले होते ते कुणामुळे, तर ते केवळ हे वल्लरीने केलेल्या कारस्थानामुळे. आणि वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते, तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तर आता अर्णव स्वतः वल्लरी मामीला म्हणतो की किती काही झालं तरी आता मात्र तुला पोलिसांच्या ताब्यात जावंच लागेल मामी, कारण तू माझ्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त केला, मी तुला सोडणार नाही. तेव्हा सुप्रिया मात्र सनकन पुढे येते आणि वल्लरीच्या कानामागे ठेवून देते. आणि नम्रता जे काही वागलेली आहे तर त्या नम्रताच्या सुद्धा पापाचा मात्र आता ही सुप्रिया तिला जाब विचारते. परंतु राकेशने जो काही बॉम्ब ठेवलेला आहे तर तो बॉम्ब मात्र ईश्वरी आणि अर्णव यांच्या गाडीमध्ये आहे आणि तो बॉम्ब मात्र नष्ट केला जातो. शेवटी सगळ्यांचे जीव सुखरूप वाचलेले आहे. ऐन वेळेस रमाकांत आणि सुप्रिया तेथे आल्याने भयानक सत्याचा उलगडा होतो आणि शेवटी हे जे बक्षीस आहे तर ते ईश्वरी मात्र आता रमाकांत म्हणजे काही आहे तर त्यांच्या पायाशी ठेवते आणि त्यांना आशीर्वाद घेऊन त्यांना घट्ट मिठी मारते. तेव्हा मित्रांनो आता मात्र ईश्वरीने एक म्हणजे पाय दुखत असून सुद्धा इतका छान परफॉर्मन्स करून राधाकृष्णाचा जो काही रोल निभावलेला असतो आणि अर्णव मात्र स्वतः तिचा कृष्ण बनतो आणि तिची बासरी तो वाजवतो. आणि शेवटी तो आपल्या ईश्वरीला मिठीत घेतो आणि ईश्वरीचे लाख लाख आभार मानतो, कारण की सगळे संकट येऊन सुद्धा ईश्वरीने त्याची साथ सोडली नाही. प्रत्येक संकटात अर्णवला तिने दिशा दाखवली आणि हे सगळं सात्विक फॅशन आहे तर ते सौदामिनीच्या नाकावर टिचून वाचवले. आणि शेवटी मात्र आता सौदामिनीचा जो काही आता हा फडशा आहे तर तो शेवटी आता आपल्या ईश्वरीने पाडलेला असतो. तर मित्रांनो आता नक्की उद्याच्या भागामध्ये काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.